महाराष्ट्राचा जाणता राजा शिवछत्रपती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, महाराणा प्रताप, या बार्शी नगरीचं कुलदैवत भगवंत वैरागचं संतनाथ, या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व बार्शीकर ही जनता जी मला जनादेश देणार आहे, माझ्यावरती प्रेम करणारी सर्व माझी माता भगिनी आणि बंधू आणि युवक युवतीनो आणि बार्शीकरांनो, त्याचप्रमाणे माझ्या पोलीस बांधवांनो, पत्रकार बांधवांनो, या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरती आपल्या अध्यक्षा आमच्या भगिनी सौ मंगलताई पाटील, दुसऱ्या भगिनी सुनंदाताई चव्हाण, दुसऱ्या भगिनी नन्नजकरताई, आमचे बंधू मेवणे नागजीभाऊ नन्नजकर, या ठिकाणी उपस्थित असलेले राजाभाऊ गायकवाड, आमचे तालमीतले आणि गावातले वस्ताद, ज्याचा धाक आणि दरारा गावाला लागतो असे आमचे वडिलाच्या चरणी असलेले दिगंबरजी कानगुडे, या ठिकाणी उपस्थित असणारे सुशीलजी पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आयुबजी मुजावर, दीपकजी जाधव शिवसैनिक, या ठिकाणी गणेशजी पाडोळे, ज्यांचा वाळू व्यवसायामध्ये बार्शीमध्ये आपला हा मुलगा, पुण्यामध्ये हातखंडा जो धरत नाही असा आमचा अशोक घावटे असतील, आमचा पाडोळे गणेशजी पाडोळे असतील, भारत नारनवर असतील, या ठिकाणी उपस्थित असणारे मेसा बॉस आमचा उस्मानाबाद माताडी अध्यक्ष, माऊली पवार उपशहर प्रमुख, त्याचप्रमाणे आमचा कोण राहिला आता विकास मगरजी, प्रमोदजी शिंदे साहेब, रिक्षा संघटना, आधीच कुरबूर चालती, परत नाव घेतलं नाही पंचायत, याप्रमाणे आमचे जानराव साहेब, विकी पवार, आमचे रामेश्वर संगपाळ, शिवानंद रोकडे ना रोकडे, पिंटू नायकवडी, श्याम आमचा शिंदे, माथाडी कामगार अध्यक्ष बार्शी मार्केटयार्ड, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले शहर प्रमुख दीपक भैया आंदळकर, आता राहिला असेल तर कोणी जानराव साहेबांनी घेतलं, मेसाचं घेतलं की शिवानंद हे ते झाले, विकी झाला, सगळे झाले, सर्व शिवसैनिक आणि माझ्यावरती प्रेम करणारी ही हजारोच्या संख्येने आज अन्नदान चालू आहे, त्याच्याही पलीकडे गर्दी आहे. ज्यांना आज मित्रा लाव रे व्हिडिओ हे बघायचं, वास्तविक पाहता राज ठाकरे साहेबांनी ही प्रथा थोडी चालू केली. मित्रांनो, मला माहिती आहे विरोधक नेहमी काही भाषण करताना त्यांची जी पिलावण आहे बारकी बरंच काही बोलतात. भगवंताच्या साक्षीना आणि महाराजाची शपथ घेऊन सांगतो, यापुढे जर कुणी आवाज करायचा प्रयत्न आमच्या विरोधात केला अजिबात सोडणार नाही. सौंदर्याचा मुलगा हाफ चड्डीमध्ये मी कॉन्स्टेबल मध्ये होतो, बँडेज बांधत, पण महाराष्ट्र पोलीस मको ज्या ठिकाणी तीज काय स्तंभ होते माझ्या टोपीवरती, आज कॉन्स्टेबलच्या आमच्या कुठलाही मंत्री सुद्धा तो पदावर आहे तोपर्यंत ठेवू शकतो, इतर वेळेला माझा पोलीस असतो, सगळा स्तंभ डोक्यावरती घेऊन फिरतो. हे स्वाभिमान आणि अभिमान मला त्या पोलीस खात्याचा आहे. सौंदर्याचा हा मै सुपुत्रा, भगवंताच्या नगरीतला तुमचा मी भाऊ, नाना रसाळांचा जावाई, राजाभाऊचा मेवणा, काय सांगायचं कारण तुमचं माझं जावायचं काय हे सासरचं नातं आहे. परवा काही बोलताना बोलले. मित्रांनो, या ठिकाणी इथून पुढं फोन लागला का तुझा? तुला सांगितलंय ना फोन करायला, परत लावा, प्रति घ्या आधी. या ठिकाणी मित्रांनो बऱ्याच काही कॉमेंट्स केल्या जातात. आज आजी आणि माजी आमदार तसं दोघंही माझ्या टार्गेटवरती आहे, कारण पोलिसाला बुल फायरिंग करताना बुल इनर आणि आउटर या पद्धतीने फायरिंग केलं जातं पोलीस खात्यामध्ये. 303चा असो, .22चा असो, त्या पद्धतीनं बुल कोण आहे, इनर कोण आहे आणि आउटर कोण आहे, हा फरक आहे पोलीस खात्याचा, आणि तो मला या ठिकाणी दाखवून द्यायचा आहे. जनतेच्या आशीर्वादानं
मला पत्रकार बंधू ननवणे साहेबांना विनंती आहे, सगळ्या पत्रकारांना वरती या आणि गर्दी बघा. जुनं पोलीस स्टेशन गाठलेलं आहे, जुनं पोलीस स्टेशन. मित्रांनो, हे प्रेम आहे तुमचा. सगळ्यांना बदल हवा आहे, सगळ्याची इच्छा समजते मला. पण मित्रांनो, या ठिकाणी मगाशी सांगताना माननीय मिरगडे साहेब, ज्यांचा मान स्वाभिमान मला या भाऊसाहेबाला आहे, माझे भाऊ आहेत, आज कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा साहेबांना मिळालेला आहे. महाराष्ट्र हाऊसिंग कॉर्पोरेशन मंडळाचे उपाध्यक्ष आहेत आणि त्याचे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत. हा बार्शीच्या सर्व नागरिकाला गर्वाचं ठिकाण आहे. आज ही व्यक्ती 2च मिनिटं तुमच्याशी साहेब बोलणार आहेत. मला म्हणले मला जरा बोलायचं आहे, कारण शिवसेना भाजपची युती होणारच आहे. आणि मोठे मोठे जर समजा राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले पळून जर आमच्या पक्षामध्ये यायला लागले आणि लोक मला म्हणतात की साहेब तुम्ही काय करणार, राष्ट्रवादीत उभा राहा, दुसऱ्या पक्षात उभा राहा, तर मी आता निर्णय सांगत नाही, मला निर्णय घ्यायचा आहे. पण मी सुद्धा कुठे जर गेलो तर परत मला कुठेतरी उचलून जेलला ठेवतील. बरोबर आहे का? काही सांगता येत नाही. मोठे मोठे घाबरून आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षातनं मी बाहेर जायचं किती अवघड काम आहे. या दृष्टिकोनातनं मी मिरगडे साहेबांना फक्त 2 मिनिटं तुम्ही द्यायचं. टाळ्याच्या कडकडामध्ये साहेबाचं स्वागत तुम्ही करायचं आहे. जय भवानी. फक्त 2 मिनिटं ते थोडेही करतील. सर जरा 2 मिनिटं बोला. सभा पार जुन्या पोलीस स्टेशन पर्यंत आहे. सर बोला. हॅलो, लावला माईकला. सर्व बार्शीकर जनतेला माझा मानाचा मुजरा. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि माननीय चंद्रकांत दादा प्रदेशाध्यक्ष आणि उद्धवजी ठाकरे यांच्या याच्यातून ज्यावेळेस युती जाहीर होईल, युती जाहीर झाल्याच्या नंतर युतीचा जो कोणी उमेदवार आमचे पक्षश्रेष्ठी माननीय मुख्यमंत्री देतील त्याचा मी मनापासून प्रचार या विधानसभा निवडणुकीमध्ये मी आणि आमची संपूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम करणार आहोत. मग तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असेल, शिवसेनेचा उमेदवार असेल, जो युतीमध्ये जोही कोण उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार निश्चितपणे करणार आहोत. धन्यवाद. थँक्यू सर. मित्रांनो, या ठिकाणी मला वाटतं आता थोडासा व्हिडिओ लावण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी आमदार आणि माजी आमदार थोडंसं मी सांगणार आहे. मी खेडेगावातला सौंदर्यामध्ये जन्मलेला रावसाहेब आंदळकर माझे वडील. आई आज माझी जिवंत आहे. आईच्या नावानं मी अन्नछत्र 19 महिने झालं चालू ठेवलेलं आहे. हे बंदच होणार नाही. कायमस्वरूपी मी आयुष्यभर मी जिवंत आहे तोपर्यंत हे अन्नछत्र मोफत राहणार. रोज 400 ते 500 लोक त्या ठिकाणी जेवण करतात. त्या ठिकाणी असलेले बाळासाहेब रसाळ माझे मेहुणे, त्यांच्या सहकार्यानं अमित रसाळ असतील, बाकी त्यांच्या मंडळी असतील, आमच्या सगळे यांच्या सहकार्यानं दीपक भाई आणि त्याची मित्र कंपनी सगळे असेल, राहुल असेल आमचा, या सगळ्याच्या यानं एक अन्नछत्र चालू आहे. रोज 450 ते 500 लोक त्या ठिकाणी जेवतात. 50 किलो तांदूळ डेली लागतो. 1 रुपया आपण कुणाचा घेत नाही आणि घेणारही नाही. मित्रांनो, या ठिकाणी मला दोन्ही, मी पोलीस खात्यामध्ये होतो, कॉन्स्टेबल, मी सांगितलं कॉन्स्टेबल होतो. 1985 साली MPSC मधनं स्टेटमध्ये मी 20वा नंबरने पास झालो आणि नारखेडेच्या पुस्तकावर माझे फोटो आहेत. त्या ठिकाणी मी 20व्या नंबरनं स्टेटमध्ये आलो आणि फौजदार म्हणून मी PTC नाशिकला गेलो. नाशिक नंतर कुर्ला केला, मुंबई केला, पुणे केला, सोलापूर केला आणि या ठिकाणी माननीय विजयसिंह मोहिते पाटील हे माझे काय म्हणतात त्याला बंधुतुल्य म्हणण्यापेक्षा माझे गुरु आहेत आणि त्यांच्या आशीर्वादानं 12 वर्ष मी माळशिरस, नातेपुते, अकलूज, वेळापूर 3-3 वर्ष केलं. प्रत्येक ठिकाणी पोलीस सांगतील त्या ठिकाणी मी दत्त मंदिरं बांधली, गार्डन केला, तोफा लावल्या, जनतेची सेवा केली आणि त्या दृष्टिकोनातनं मला आजपर्यंत 700च्या पुढे अवॉर्ड्स मिळाले. मित्रांनो, या ठिकाणी 13 जीव मी या ठिकाणी किडनॅप केलेले वाचवले आणि आज नांगरे पाटील असतील, लक्ष्मीनारायण साहेब असतील, आज आमचे ह्यांचे कदम साहेब असतील, रवींद्र कदम जॉईंट CP नागपूर, CP कमिशनर भूषण कुमार उपाध्याय असतील, विठ्ठल जाधव असतील, आज मुंबईला माझ्या 11 संघटनेच्या माध्यमातून तुमच्या ह्या सुपुत्राला 10 लाख लोक माझ्याशी अटॅच या महाराष्ट्रामध्ये आहेत. सेनेचं तर मी काम करतोच आहे, परंतु मग वाळू वाहतूक संघटना असेल,
गँगवार मुक्त पुणे, भाईमुक्त पुणे, भाईमुक्त महाराज संघटना असेल, माताडी संघटना असेल, पोलीस लाईन बॉय संघटना असेल. मित्रांनो, या ठिकाणी बार्शीमध्ये आपण 2 वेळेला नोकरी महोत्सव घेतला. एक वेळेला 12,653, दुसऱ्या वेळेला आणि फक्त पोलिसांच्या मुलासाठी पुण्यामध्ये त्या ठिकाणी आमचे संदीपजी पाटील साहेब पोलीस अधीक्षक आहेत ग्रामीणचे. 3 दिवस पोलीस हेडक्वार्टर माझ्याकडे होता. फक्त पोलिसांची मुलं 2313 पोरांना महाराष्ट्रातल्या मी नोकऱ्या दिल्या, केवळ तुमच्या आशीर्वादामुळे दिल्या. आणि ह्या बार्शीमध्ये लक्ष देण्याचं कारण असं होतं, पोलिसाचं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, म्हणजे सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा विनाश. हा विनाश मी ह्या बार्शीत केल्याशिवाय राहणार नाही. मग कुणाचा विनाश होणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कारण 2 नंबर कोण करताय, दादागिरी, गुंडगिरी, दहशत, मर्डर, काय चाललंय या बार्शीमध्ये तुम्हाला माहिती आहे. एक दारूचा धंदेवाला, धंदा करणारा माणूस आमदार या ठिकाणी होतो. एक वकील असलेला माणूस आज आमदार या ठिकाणी आमचे स्वप्न होतात. आणि त्या ठिकाणी एका पोलीस इन्स्पेक्टरना आमदारकीची स्वप्न पाहिजे नाही का? एकदा दारू आणि जुगार मटका क्लबवाला, धंदेवाला आमदार झाला, एकदा वकील साहेब आमदार झाले, मग पोलिसांनी का आमदार व्हायचं नाही? व्हायला पाहिजे का नाही? या ठिकाणी आता झकडपकड लागलेले आहे. एक 2 नंबरवाला, एक वकील साहेब आणि एक पोलीसवाला, या पद्धतीचं राजकारण बार्शीमध्ये आहे. मित्रांनो, या ठिकाणी सांगायचा उद्देश असा आहे, मी आज तुमच्या आशीर्वादानं मी काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं पाहिजे. मागाच मी सांगितलं, मी शिवसेनेत होतो, शिवसेनेत आहे आणि शिवसेनेमध्येच राहणार आहे. परंतु माझा अधिकार जो आहे, मला तिकीट मिळालंच पाहिजे, या हेतून मी पुढे आलेला आहे. आज माननीय दिलीप साहेब चोपल साहेबांचं आम्ही स्वागत आमच्या सगळ्यांनी केलेलं आहे. परंतु दिलीप चोपल साहेबाच्या आधी माझा तो अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला लास्ट शेवटी एक 10-15 मिनिटात मी सांगणार आहे. पोलीस खात्यामध्ये असताना काय काम केलं सगळ्याला माहिती आहे. रेव पार्टी असेल, मुखवटा तुकारामाचा असेल, 183 हत्यारे पकडण्याचं काम असेल. मित्रांनो, कितीतरी संकटांना तोंड मला द्यावा लागला. माझ्या ठिकाणी जर दुसरा मी दाखवलाय, आज लावरे व्हिडिओ म्हणताना जर मी आजी आमदाराचा, माजी आमदाराचा, दोघांचा व्हिडिओ, आशिफभाई तांबोळीचा व्हिडिओ आणि कटलेचा व्हिडिओ दाखवणार आहे. आज हा व्हिडिओ दाखवत असताना मी माझा सुद्धा व्हिडिओ दाखवणार आहे. कारण पुन्हा हीच मंडळी हितच येतील आणि आमच्या साहेबांना सांगतील, आंधळकरचा लावरे व्हिडिओ, माझा व्हिडिओ दाखवायचा. त्याऐवजी मीच माझा दाखवतो. अँटी करप्शन काय झालं मला अटॅक, सीबीआय काय झाली मला अटॅक. या ठिकाणी आता महिलेला मी अपशब्द बोललो, मग का गुन्हा दाखल झाला हे मीच. आणि ते गुप्तधनाचं, अरे गुप्तधन बट कंटेनरनं पैसे मी आणणार आहे, गुप्तधन करायला नको का? तुला सवय असेल 2 रुपयाचं एक आहे ग्लास आणि 5 रुपयाचा तांबा ऐकणारा माणूस तो. आमचं काय करतो? काय करू शकत नाही. आणि ह्या पुढे हेतून पुढे या बार्शीकराच्या केसाला जरी कुणी हात लावला, आईची शपथ बाहेर गेला होता. काय व्हायचं तिथं होऊ दे. त्याला मी सांगितलं मागे सुद्धा चोपल साहेब किंवा बाकीच्या बद्दल बोललोय, उजनी वळांडून पलीकडे गेला तर तू माघारी सुद्धा येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. नाच करायचं नाही आपला. मी काय आमचं असेल तसं तुम्ही संपवत आणलंय, बरं आहे. पेट्रोल पंप बंद, हॉटेल बंद, कारखाना बंद, आमका बंद, सगळं जळालं तिकडं. हा संसार देशोधडीला लागला राजकारणात आल्यानंतर. मला तवर माहितीच नव्हतं राजकारण म्हणजे काय ते. आणि त्यामुळं या ठिकाणी इतक्या जनतेसमोर मी सांगतो, जो निर्णय होईल हेतून पुढे या बार्शीकरांसाठीच माझं आयुष्य असेल. आणि आज बार्शी पुण्यामध्ये काय चालू आहे, पुण्यामधली काय ताकद आहे, इतर महाराष्ट्रामध्ये काय ताकद आहे, हे मी माझं सांगण्याची आवश्यकता नाही. मग व्हिडिओ आपण सगळे बघितलेले आहेत. त्या दृष्टिकोनातून मी सांगितलं 10 लाख लोक माझे चाहत्याचे आहेत. मित्रांनो, थोडंसं आता वळतो ह्या भूमिकेकडे की ज्या वेळेला पोलीस खात्यामध्ये होतो, आज पुण्याची मंडळी या ठिकाणी आलेली आहे. गणेशजी पाडोळे असतील, राजा आहे, सगळ्याला माहिती आहे. त्या ठिकाणचे जे आमदार होते, राष्ट्रवादीचे अशोक पवार, आप्पा थोरात, दिलीप मोहिते आणि इतर जे होते, एका आमदाराचं मी ऐकत नव्हतो. एकाही आमदाराचं नाही.
त्यानं फोन केला की त्याच्या उलट काम केलं. LCB होतो मी. SP नंतर सेकंड पोस्ट असते आणि ह्याने नेहमी गोरगरीबावर अन्याय करायचा की दारू चालू दे, मटका चालू दे, अमकं चालू दे. हे बिलकुल नाही, मी चालू देणार नाही. या पद्धतीने काम केलं आणि त्यानंतर हे सगळे पुण्यातली पिलावर आणि काही आपले साहेब असतील, आमदार साहेब, हे सुद्धा त्यांच्यावर सुद्धा पकडत केलेले आणि करणार बी आहे. ह्या करता त्यांनी आमच्यावरती षडयंत्र रचलं. नारायण पाटील साहेबाला त्या ठिकाणी माझ्यावरती खोट्या नाट्या केसेस करायला लावल्या. तुम्हा सर्वांना पत्रकारांना माहिती आहे वसंत डावकरे काय चीज होती. वसंत डावकरे म्हणजे मुख्यमंत्र्यांना जी सर म्हटलं पाहिजे, सगळ्या हाऊसनं त्याच्या पुढे वाकलं पाहिजे. कारण तो उपसभापती होते, आज गेले ते भाऊ पुन्हा नंतर माझे झाले. मित्रांनो, माझा नाद त्यांनी केला. मी त्यांना सांगत होतो मी पोलीस इन्स्पेक्टर साधा आहे साहेब, माझा कशाला नाद करता तुम्ही, एवढे मोठे आज काय कुठलं पद आहे तुमच्याकडे. पण त्यांनी ऐकलं नाही आणि इगो केला. त्यावेळेला मी 3 दिवस हाऊस माझ्यासाठी अर्जंट होत होता. 3दा सस्पेंड केला, 7 वेळा बदल्या केल्या. 10 वेळेला एका खुर्चीवरती बसणारा मीच इन्स्पेक्टर दुसरा असूच शकत नाही, कुठेही असू शकत नाही. LCB म्हणून 5 वर्ष मी एकाच खुर्चीवर काम केलं. कारण माझी सच्चाईची बाजू होती. कोर्टाने, हायकोर्टाने सगळ्यांनी माझ्यासारखे निकाल दिले आणि साहेब तिथं रडत बसायचे हाऊसमध्ये. निर्णय बंद केला आणि परत मात्र मी थोडं त्यांचं काय प्रॉब्लेम काढले. का आता बोलत नाही मी. 4-5 बायकान लपडी सगळी मी बाहेर काढली की ती बाया आलंच माझ्याकडे. म्हणलं साहेब आपलं आता मिटलं. अरे मग पहिलं सांगायचं ना, मी नको म्हणत होतो तुम्हाला, मी हेच सांगत होतो. आणि तीच परिस्थिती आली आणि त्यावेळेला माननीय सोपल साहेब आणि राजाभाऊ राऊत यांचं राजकारण मी या ठिकाणी बघितलं. मित्रांनो, या ठिकाणी सोपल साहेबांनी आपल्या क्लिपमधनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परत काय झालं रे बाबा, परत तुम्हाला उजाळा थोडा व्हावा, कारण आपली शॉर्ट मेमरी असते. परत का सांगावं लागतंय, हे थांब जरा, सांगावं लागतंय. आपण विसरतो. काल परवा ह्या माणसानं काय केलं. समजा राजाभाऊ राऊत आहेत, पहिल्यांदा सेनेत होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले, परत सेनेत आले, आता भाजपत गेले. हे विसरता का तुम्ही? का विसरताय? ही शॉर्ट मेमरी आपली आहे. आपण लगेच माफ करतो कोणालाही. तर माझं म्हणणं आहे, आईला आई आणि बापाला बापच म्हणलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं वागलं पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी सोपल साहेब आज 5-6 वेळेला आमदार झालेले आहेत. एक वेळेला राजाभाऊने ती पट्टी बिट्टी बांधली, काय दुखापत झाली म्हणून काय नाटक, ही आपली सवयच आहे. त्यामुळं त्याचा काय सिंपती घेतली आणि ते काहीतरी 300-400 काय मतांनी ते निवडून आले. एवढा अपवाद वगळता सोपल साहेब तुमच्याकडे आमदार आहेत होते. आता मित्रांनो, सोपल साहेबांनी तुम्हाला मध्ये सांगलीच्या सभेमध्ये पत्रकारांना माहिती आहे, त्यांनी सांगितलं की मी या ठिकाणी उजनीवरून पाणी या ठिकाणी आणलं. ते कसं आणलं, ह्या करता 15 वर्ष तुमच्या माझ्या आयुष्यातली साहेबांनी खाल्ली. हे मान्य त्यांना करावं लागेल, कारण त्यांनीच कबूल केलेला आहे. त्यामुळे ए मित्रा, लाव रे तो व्हिडिओ. कामाच्या फास्ट स्पीडनं तुम्हाला सांगितलं. पहिल्या टर्मला नुसती मंजुरी, पाणी पुरवठा योजना, बोल नुसता नळच, तोही फ्लेक्सवर, नथिंग, काही काम नाही, काय नाही. दुसऱ्या टर्मला खांदायचं काम चालू आहे, नळ पाईप यायला लागले, योग घातलंय, काय झालंय. तिसरी टर्म जेव्हा होईल तेव्हा नळाची तोटी पाण्याने सोडायची. मी केलं. आता साहेबांनी सांगितलेलं आहे की मी किती किलोमीटर मधनं पाणी तुम्हाला पाजलं इथं आणून, ते पण ऐका. लाव रे बाबा. 50 किलोमीटरवरनं पाणी कंधार, मग आपलं कंधार नाही का करमाळ्यात मधलं टेंभुर्णी जवळचं गाव, तिथून बार्शीला 50 किलोमीटरने. काही आमची विरोधकांची काय येणार सोपन. कंधारवरनं, कंधार म्हणजे काय समजायचे ते काबूल कंधार. आपण तर पाणी आणलं होतं म्हणजे काबूल कंधारवर. अशी होत नव्हती. अधिकारी सारखे म्हणायचे व्हायबल नाही, एप्रिशिएबल नाही. अरे म्हणलं मग पाण्याला पर्याय दुसरं पेय कुठलं आहे, ती तरी द्या आम्हाला. मित्रांनो, यानंतर
सोपल साहेबांनी चालू आहे ना, सोपल साहेबांनी प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याला मिळून गारपीट दिली. दुष्काळ 50 पैशाच्या आत आंतरराष्ट्रीय दीड उतारा पडला ज्वारीचा, तरी 50च्या आत दाखवला. कृषी खात्याचीच मिटिंग घेतली होती. 50च्या आत बरं म्हणले 50. पालकमंत्री असं भेटलं का असतं. आणि हे सगळे गेलं. आमचं पवार साहेबांनी तर जळत जाणाऱ्या बागाला अनुदान कोल्हापूर दिले. मी आमच्या अधिकाऱ्याला विचारलं जळत जाणार म्हणजे जी जाळायला लागली आणि जी उद्या जाणार आहे ती. अरे आज बोरचं पाणी आहे, तुझ्या कोण आहे का कोण शास्त्रज्ञ उद्या पाणी राहील म्हणून कोणाला नाही सर. मग उद्या बोरचं पाणी संपलं की जळत जाणारी बाग नाही का आहे ना, म्हणजे जालचा एवढंच म्हणलं. मित्रांनो, या ठिकाणी आपण आधी व्हिडिओच घेऊ, मग भाषण परत करता येतील. मित्रांनो, या ठिकाणी नगरपालिकेचं इलेक्शन लागलं. नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये त्यावेळेला मी, राजाभाऊ राऊत, आम्ही सगळे शिवसेनेमध्ये होतो. शिवसेनेच्या माध्यमातून आसिफबाई तांबोळी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आणि या ठिकाणी दुसरे कतले हे राष्ट्रवादीमधून उभा राहिले. मित्रांनो, या ठिकाणी आत्ताच माझ्या हातामध्ये जाहीरनामा त्यावेळेचा लागलेला आहे. राऊताचा फोटो आहे, बाळासाहेब, उद्धवसाहेब, तानाजी सावंत साहेब, आमचे राहुलजी शेवाळे साहेब, माझा बी आहे भाऊसाहेब आंदळकर आणि विश्वासजी बारबोले. आणि या ठिकाणी आसिफबाई आहेत हात जोडून मध्ये सेनेचं काय हे घेऊन. मित्रांनो, ही माणसं निवडणूक होण्यापूर्वी एक जाहीरनामा जाहीर केलेला आहे, थोडं नंतर लावा. ह्या जाहीरनाम्यात फक्त 2च मिनिटात घेतो. भगवंत नगरीला राज्यातलं आदर्श शहर बनवू केलंय गो. आदर्श शहर, रस्ता आणि पाणी 12 दिवस नाही. त्यानंतर नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांचे अधिकार स्वतंत्र ठेवू, खुर्ची बाजूला ठेवून बघा आहे. त्यानंतर सुशोभित तलावाचं सुशोभीकरण करून सूडबुद्धीचं राजकारण केलं जाणार नाही. बरोबर आहे का? त्याच्या सूडबुद्धीचे राजकारण नाही चाल रहा. बरोबर आहे ना? हा, एवढं बोलायला माणसं घाबरतात म्हणजे दहशत किती आहे हेच सांगा. हेच मोडून काढायचंय मला. MIDCला पूरक धोरण राबवू, नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स काढू, गाळे काढणारच की त्यात कमिशन मिळत आहे. त्यानंतर घरपट्टी, पाणीपट्टी, वाढीव कर केलेला रद्द करू. अरे इथं 10 दिवस पाणी मिळत नाही आणि आपण वर्षाची पट्टी घेतो, त्याचं काय? प्रगत तंत्रज्ञान वापरू वगैरे हे सगळं या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यावेळेला आसिफबाई तांबोळी आपल्याला त्यांनी आश्वासन नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी काय दिलं होतं हे लाव रे तो व्हिडिओ. आम्ही पक्षातर्फे क्लिअर कटांचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहोत. कालच आम्ही चोरमुले प्लॉट आणि आपल्या गावातलं मध्यवस्तीतलं अशा टॉकीजच्या भागात जर जाऊन पाहिलं तर तिथं सत्ताधाऱ्यांनी फक्त जायचं धाडस दाखवावं. आमच्या माहितीप्रमाणे तर तिथं सत्ताधाऱ्यांना प्रवेश नाकारलेला आहे. तर सुरुवातीला गोरगरिबांचे कामं करणे, गल्ली बोळातले कामं करणे आणि आमचा जो विकास कामं होणार आहेत, निर्णय होणार आहेत ते नगरपालिकेत अँटी चेंबरमध्ये बसून होणार नसून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन, पार्टी प्रमुखांना विश्वासात घेऊन असा पारदर्शी कारभार करण्याचा आमचा मानस आहे. आणि स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करणे, स्वच्छ पाणी पुरवठा करणे. पाणी रे पाणी, पाणी रे पाणी, पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा, पाणी रे पाणी, तेरा रंग कैसा. पाणी रे पाणी, येऊ नको बाहेर, पोरीला सांगते आई. हे जे मूलभूत गरजा जे द्यायचे आहेत स्वच्छतेबाबत आमची सत्ता येऊ दे साहेब. तुम्हाला मी म्हणजे सर्व या जनतेसमोर आश्वासन देतो. 8 दिवसात भाषण आहे स्वच्छ करून दाखवले.
आता बघा किती दिवस झाले आसिफ भाई, आपणच सांगा. हे लाईट लाव जरा. यानंतर आपले माजी आमदार राऊत साहेब दर 5 वर्षांनी काय म्हटले ते आपण ऐकून घेऊ. लाव रे तो व्हिडिओ. आवाज. तिसऱ्या वेळेस काय हे पहिल्या पंचवार्षिक मध्ये काय, दुसऱ्या पंचवार्षिक मध्ये काय आणि तिसऱ्या वेळेस काय हे शिवसेना पुन्हा भाजप. ही शिवसेनेची ताकद आहे भारताची. त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या साक्षीनं शपथ देऊ इच्छितो की तुमच्या मार्गदर्शनाखाली भविष्य काळामध्ये आम्ही सातत्यानं आयुष्यभर काम करत राहू. आयुष्यभर शिवसेना सोडणार नाही असं राजाभाऊचं वचन आहे. आपण निवडणूक झाली. दुसरं बघा पुढे. तुमच्याच गावातला विषय नाही. तुमचं सगळ्या बार्शीतले बरेच आहेत. 35-40 जण अशी मंडळी बाहेर आहेत की कारण नसताना त्यांना बऱ्याच जण त्रास दिलेला आहे. येणाऱ्या 15 दिवस ते 1 महिन्याच्या आत ही सगळीच्या सगळी माणसं पुन्हा एकदा बार्शीमध्ये या ठिकाणी कार्यरत झालेली आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलंय आज दोन्ही आमदार आणि माजी आमदार ह्यांना अशी सवय आहे, प्रत्येक गावात जाणार आणि कोणीतरी प्रवेश केला म्हणून ते काय ते नौटंकी करत बसणार. हा आला तो आला, ह्याने सोडलं त्याने ह्याना सोडले, तो इकडे गेला आणि तो तिकडे गेला. अरे कशाला गेला हे बघितलं पाहिजे का नको? तुमची दपतच्या एवढी आहे की त्यामुळे माणसं ही बदली होतात. आज आपले उमेदवार होते याला राष्ट्रवादीकडून कतले मालक. आता मालका ह्या शब्दावरती फार विश्लेषण असतंय माझं, पण हे कतले मालक आज का गेले हे पहिल्यांदा मी सांगतो, नंतर त्याचा व्हिडिओ ऐको. कतले मालकाला त्या ठिकाणी रेशन आणि तांदळाचा काळा बाजार करायचा म्हणून तिकडे गेले. कोणी नाही म्हणावं हा मालका तोलाराने. काय होतं त्या ठिकाणी? पोती कशी बदलली जातात, रेशनचा माल कसा त्या ठिकाणी केला जातो. आणि कतले मालक तुम्हाला तुमचं काय सगळ्याची शपथ तुम्ही नाही म्हणावा. तुमची 3 लायसन्स राजाभाऊ राऊतांनी हे काय नवीन करून दिली नव्हती, काय म्हणतात त्याला, हा रिन्यू करून दिली नाहीत. जेव्हा तुम्ही प्रवेश केला का करतो म्हणला 8 दिवसामध्ये ताजं उदाहरण आहे तुमची लायसन्स रिन्यू झाली. एक गाळा तुमचा काढून घ्यायला लागले होते, तो गाळा सुद्धा तुमचा वाचला. यामुळं कतले तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश केलाय. आणि दुसरं आमचं या ठिकाणी आमचा दीपकजी सपके, माझा सर्व आमचा असतो तो दीपक सपके. आज अण्णा काजळे आणि आज तुमचं शेंडगे तुम्हाला माहिती आहे काय करतात, वाळूचे धंदे आणि काय. आणि ह्यामध्ये या कतलेंचे 1 करोड रुपये त्या ह्याच्याकडे आहेत काय अण्णा काजळेकडं. अण्णा काजळेला धम दिली म्हणून अण्णा काजळेने कतलेवरती गुन्हा दाखल केला, सगळ्याला माहिती असेल. केला का नाही? केला का एक्स्टॉर्शनचा गुन्हा? 1 कोटी रुपये मागतो म्हणून. आणि त्यामुळे ते पैसे वसूल होतील म्हणून कतले मालक राऊताकडे गेले. आणि कतले काय म्हणत होते? लाव रे व्हिडिओ. आणि हे सगळं सांगतात की पाणी नाही, पाणी नाही. दर 2 दिवसाड पाणी आहे. उजनीचं पाणी हे सोपल साहेबांना आणल्यामुळंच बार्शी राष्ट्रवादीत असताना पोपट आहे. आणि त्यातही कॅनलचा भर झालेला आहे. राहिलेले काही विकास काम आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावरच पुढे होऊन 5 वर्षात मी पूर्ण करणार आहे. आणि हे सगळं सांगतात की पाणी नाही, पाणी नाही. दर 2 दिवसाड पाणी आहे. उजनीचं पाणी हे सोपल साहेबांना आणल्यामुळंच काय म्हणतात पोपट सुखी आहेत. आणि त्यातही कॅनलचा भर झालेला आहे. राहिलेले काही विकास काम आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावरच पुढे होऊन 5 वर्षात मी पूर्ण करणार आहे. वाह, क्या बात आहे. मित्रांनो, याच्यानंतर आपण बघितलं असाल आमच्या माता भगिनी 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस पाणी मिळत नाही. आज बांगड्याचा आहेर काय, गाढवाचा मोर्चा काय, किती ठिकाणी आक्रोश चाललेला आहे. या ठिकाणी आमच्या दिलेल्या मुलीला सुद्धा माहेर येऊ नको म्हणून आमची आई सांगते, तिची मुलीची आई सांगते. ही वेळ या बार्शीवरती या लोकांनी आणलेली आहे.
आज उजनी 100 मगाच सुशील पाटील साहेबांनी सांगितलं तुम्ही माझ्याकडे द्या हे सगळं, मी डेली दररोज पाणी देतो अशी आमची मागणी होती, परंतु ती मान्य केली गेली नाही. कारण पाण्याचं लिकेज ह्यांच्या उसामध्ये आहे, या कुणाच्या खाणीमध्ये आहे, कुणाच्या काय शेतात आहे, कुणाच्या हॉटेलला आहे, कुठं कुठं पाणी विकलं जातंय सगळ्याला माहिती आहे, पण कुणी आवाज काढत नाही. मी भाऊसाहेब आहे आंधळकर, भाऊसाहेब आंधळकर म्हणजे भाऊसाहेब जाडबुके होते, मी त्यांच्या पायाची धूळ आहे. पण ह्या भाऊसाहेब नावामध्ये भाऊ आणि साहेब, राजा भाऊ आणि दिलीप सोपल साहेब म्हणजे ह्या दोघांच्या मिश्रणाची ताकद यामध्ये आहे. तुम्ही काळजी करायची नाही. मित्रांनो, या ठिकाणी बार्शीचा विकास काय चाललेला आहे तो जरा बघू आपण. लाव रे व्हिडिओ. आम्ही दोघेही एकत्र होतो, भाऊ आणि मी, तेव्हाचा हा पब्लिक है, पब्लिक ये जो पब्लिक है ये शांति है, पब्लिक है, जो पब्लिक है ये सब जानती है, पब्लिक है. बघा अभी अंदर क्या है, अभी बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है ये सब कुछ पहचानती है. 15 मिनिटात रस्ते बंद झाले. पब्लिक है, पब्लिक है ये सब जानती है, पब्लिक है. नगरपालिकेचा टँकर अभी अंदर क्या है, अभी बाहर क्या है, अंदर क्या है बाहर क्या है ये सब कुछ पहचानती है. पब्लिक है ये सब जानती है, पब्लिक है, ये जो पब्लिक है ये सब जानती है, पब्लिक है. मित्रांनो, या ठिकाणी जो विकासाचा धुरळा म्हणून सांगतात, माझ्या माहितीप्रमाणे राजेभाऊला सुद्धा माहिती आहे 3-3, 4-4 वर्षे हे काम पूर्ण केलं जाऊ शकत नाही. जो काळा पाईप टाकलाय तो तुम्हाला वाटत असेल ते गटार 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 योजना, तसं नाही आहे. त्यामध्ये आपल्याकडं काय म्हणतात नॅचरल म्हणजे संडास करता जे ही असतंय त्याचा तो काळा पाईप आहे, त्याच्यातनं ते काळा पाईपामधनं ते जाणार आहे. मला वाटतं बार्शीकर एकाच वेळेला जर काय म्हणतात लघवी केली तर त्यातनं बसणार सुद्धा नाही अशी अवस्था त्या पाईपाची. एवढा तर पाईप मोठा आहे, हा अजून बारीक घ्यायला पाहिजे. अरे कुठं जाता येईना येता येईना, हजारो लोक फ्रॅक्चर झाले. माता भगिनी आमच्या शाळेतल्या मुला मुली आया बहिणी या फ्रॅक्चर झाल्या, रस्त्यानं जाता येईना. कुठं आलो, बार्शीत आलो का कुठं आलो आपण? ही अवस्था या बार्शीची कुणी केली हे तुम्हाला माहिती आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला या विकास काम आता यानंतर 1-2 मिनिटं, 1च मिनिट आहे मिरगडे साहेबाचा, ज्यांना आपण बार्शीचे सुपुत्र असताना त्या गड्याला, त्या हिरोला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा आणि 50,000 करोड रुपयाचं बजेट असलेलं खातं मिळालं आहे. टाळ्याच्या गजरामध्ये मिरगडे साहेबाचं आपण या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे, कारण तो भगवंताचा बार्शीचा सुपुत्र आहे आणि त्याचा मला स्वाभिमान आहे. तर त्याच्यासाठी महाराष्ट्रामध्ये या पुढच्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यासाठी आहे ज्या संस्था सिडको आणि माडा त्या पुऱ्या ठरणार नाही. त्यांच्या माध्यमातून तेवढं टार्गेट पूर्ण होऊ शकणार नाही. म्हणून त्याला एक ऍडिशनल सपोर्ट म्हणून ह्या महाउसिंगची स्थापना केली गेलेली आहे. दुसरं, याच्यामध्ये महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला ज्या मेगा प्रोजेक्ट्स आहेत हे 5,000+ घरांचे प्रोजेक्ट ते करायची जबाबदारी महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दिलेली आहे. आणि दुसरं असं आहे की सिडकोचा एक ठराविक एरियामध्ये जसं की मुंबईमध्ये औरंगाबाद अशा काही ठराविक शहरामध्ये सिडकोची भूमिका आहे. म्हाडाचेही काही ठराविक शहरामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आहे. परंतु आपल्याला महाराष्ट्रातल्या जवळपास 387 नगरपालिका, नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगर क्षेत्रामध्ये ही योजना राबवायची. त्यामुळे एवढ्या ह्यूज एरियामध्ये राबवायची असेल तर माननीय मुख्यमंत्र्याला अजून एका महामंडळाची आवश्यकता जाणवली आणि त्याप्रमाणे कालच्या डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंटची स्थापना होऊन ती आता कार्यरत झाली. मित्रांनो, या ठिकाणी बार्शीमध्ये सगळं काय बघितलंय. ठराविक एरियातल्या गुन्हेगार म्हणेल मी, गुन्हेगाराला जात नसते. कुठल्या भागातल्या लोकांनी तुमच्यावरती केसेस करून अट्रॉसिटी केसेस केल्या, आपल्या जातीवरती, जाती धर्म कुणालाही नाही,
मी सांगितलंय, मी मागेही सांगितलं होता, त्या मोठे नेते हे दोघे आहेत, त्यांना कुठलाही आपला जो नातेवाईक आहे हा मोठा झालेला चालत नाही. त्या पद्धतीनं मित्रांनो आज त्या चाळीकडे कमीत कमी 10 ते 12 मर्डर चाळीतल्या मुलांनी केलेले आहेत. या ठिकाणी 307 अटेम्प्ट मर्डर अॅट्रॉसिटी कुठल्या झालेल्या आहेत. आज तुम्हाला बघितलं असेल, अंकुल चव्हाण असतील आमचे कसब्यातला हा मुलगा 2 वर्षाचा बाळ खेळवत असताना त्याचा मर्डर करण्यात आला. काय बिहार आहे का बारशी आहे. आज या ठिकाणी दुसरा खांडवीचा मुलगा या ठिकाणी त्याचा मर्डर करण्यात आला. म्हणले गाडीला गाडी आणली लावली. तुमचं मी प्रबोधन करणार आहे मित्रांनो, कारण खून करताना जो गुन्ह्याचा हेतू असतो तोच शिक्षा देऊ शकतो. आणि तुम्ही कारण दाखवता त्या ठिकाणी की गाडीला गाडी आडवी मारली. गाडीला गाडी आडवी मारल्यावर मर्डर होतो का. आदल्या दिवशी डान्स बार मध्ये भांडणं होतात त्या बायकावरून. त्या डान्स बार मधले आमचे आता म्हणत नाही नाना कदम या ठिकाणी इन्स्पेक्टर आता रिटायर होत आहेत, ते माझ्याबरोबर काम करणार आहे. त्यांनी सांगितलं साहेब या ठिकाणी असे नेते आहेत की त्या डान्स बार मधल्या मुलीला सुद्धा रात्रीचं बोलावलं जातं. ही नीच वृत्ती आपल्या बार्शीमध्ये आहे. आणि नाही म्हणा या ठिकाणी दादागिरी गुंडगिरी दहशत करणारी माणसं कुणाची आहेत. कोण करताय दादागिरी, कोण करताय लॉज चालवत आहे, कोण वेश्या पुरवत आहे त्यांना, कोण बायकाची रेड कोणावर होते, कोण डुप्लिकेट दारू करताय आणि कोण दादागिरी तुमच्यावरती करताय. त्याचा आवाज उठवण्याची गरज सगळ्या आमदार आहे. आज तुमचा एखाद्याचा मुलगा गेला तर जाऊ दे मला काय घेणं असं म्हणाला, उद्या तो सुपात आपण आहोत जात्यामध्ये तो गेलाय. मित्रांनो या ठिकाणी बार्शीची अवस्था काय चालली आहे हे बघण्यासाठी आपण या ठिकाणी बार्शीचा बिहार केलाय का. लाव रे तो व्हिडिओ. झालेलं हे दुःख आणि रुग्णालयाबाहेर जमलेली नातेवाईकांची हिशोबा गर्दी सांगण्यास पुरेशी आहे की इथे गंभीर घटना घडली आहे. होय घटना तर गंभीर आहेच, कारण सध्या सोलापुरातल्या वार्षिक खुनाचं सत्र काही थांबण्याचं नाव तर पुन्हा भर पडली आहे. ते 29 तारखेला अंकुल उर्फ भोल्या चव्हाणच्या खुनानं. अंकुलच्या खुनानंतर बार्शी शहर हादरलंय, कारण मारेकऱ्यांनी भर रस्त्यात अंकुलची क्रूर हत्या केली आहे. मी पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी भेटलेलो आहे, अडिशनल साहेबांना भेटलेलो आहे. जो बार्शीमध्ये अंकुल चव्हाण याचा जो खून निर्गुणपणे हत्या करण्यात आली आहे, 10 ते 15 16 लोकांनी केलेली आहे. यामध्ये आतापर्यंत 3 आरोपी अटक आहेत. इतर आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे. यांच्यावरती मोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. आणि ज्या वेळेला खून झाला खुनाच्या आधी यातील फिर्यादी असे आपले जे मयत असतील त्यानंतर जे आरोपी आहेत त्या आरोपीचे मोबाईल, त्यांचे कॉल डिटेल्स, त्यांनी कुणाला फोन केले, त्याला कुणाचे फोन आले आणि गुन्हा घडल्यानंतर मर्डर झाल्यानंतर त्यांनी कुणाला फोन केले, याला कोण सहाय्य करताय, कोण पाठीशी घालताय आणि हा गुन्ह्याचा कट कसा रचला, त्याला 120 ब कलम लावा आणि ह्या गुन्ह्याला मोठा अंतर्गत कारवाई लावा. या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी आलोय आणि आम्ही गुन्ह्याचा तपास हा एनसीबीला द्यावा या पद्धतीने या ठिकाणी आलोय. त्याप्रमाणे तालुक्यातील ताडसौंदर्य येथील तरुणाचा अज्ञात कारणावरून खून झाल्याची घटना घडली आहे. कृष्णा मुरलीधर पाटील वय 45 ताडसौंदर्य असे मयत झालेल्याचे नाव असून सोबतचे 2 वृद्ध ग्रामस्थांनाही अज्ञाताकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. सुदाम शंकर चव्हाण वय 60, माणिक कुंडलिक सातपुते वय 65 दोन्ही मयत झाले आहेत. जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाटील हे उपचारापूर्वीच मयत झाले असल्याचे जगदाळे मामा हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. मयत पाटील यांच्या डोक्यात व शरीरावर धारदार शस्त्राने खोल जखमा असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच सुविधा हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत. या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे आमचे प्रतिनिधी सुहास कांबळे यांनी. बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनसावले साहेब आणि या यांनी हा गुन्हा दाखल केलेला नाही. या खातीर अनेक सावकाराच्या तक्रारी पोलीस स्टेशनला पेंडिंग आहेत. मानेगाव मधलं एक प्रकरण आहे, त्यांनी जमीन विकून त्या माणसाने कर्ज हरवलं, परंतु कर्जाचं व्याज दिलं नाही म्हणून 3 महिन्यापासून तो माणूस त्याच्या घरी नाही आहे, तो बेपत्ता झालेला आहे. त्या सावकारांच्या बरोबर काय केलं का हा प्रश्न आहे. आणि अनेक सावकाराच्या इतक्या धमक्या आहेत की एक महिला मी नाव घेणार नाही, त्या महिलेला तिला सह्या सोबत मागितली सावकारांनी, म्हणून तिनं तिला एवढं तिला ते सहन झालं नाही, तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला, पंखाला लटकली, परंतु पंखा खाली पडल्यामुळे त्या बिचारीचा जीव वाचला. ही अवस्था जर बार्शी तालुक्यामध्ये आहे तर आज स्वतंत्र भारताला मिळालेल्या 15 ऑगस्टला
परंतु या बार्शी तालुक्याला या पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं नाही असं आम्हाला वाटतं. बरोबर आहे का? काय चुकतंय? एक सावकार अनेक सावकार आहेत आपल्याला माहिती आहे. काय व्याज घेतलं जातं आपल्याला माहिती आहे. गरज असते ठीक आहे, गरज भागवली जाते ठीक आहे, तिथं बँका आहेत आपण बघू. परंतु सावकार या ठिकाणी आपल्याकडे ऑडिओ क्लिप आहेत, व्हिडिओ क्लिप आहेत. एका महिलेला सांगतो तुला जर पैसे, त्या माणसाला सांगतो तुला जर पैसे देणं होत नसाल तर तुझी बायको पाठव रात्री. गोळ्या घातल्या पाहिजे का नाही त्याला सांगा. त्या सावकाराला आज ही अवस्था बार्शीची कुणामुळे आहे? कोण घालतंय सावकाराला पाठीशी? कुणाचे चाळे चालले हे सगळ्याला माहिती आहे. पण कुणी आवाज उठवायला मागत नाही. यापुढे तुम्ही आवाज उठवा. आज गुरुवार आहे, गुरुवार. मी थोड्या वेळात सांगणार होतो तो नंतर सांगतो. गुरुदत्त माऊलीचा वार आहे. मी गुरुदत्त माऊलीचा भक्त आहे आणि त्यानंतर मी पुढचं परत सांगतो. मित्रांनो, शनिवार आहे. ओके. नाही मला सांगायचं असं होतं. सॉरी, काय होऊ शकतं शनिवार तावात होत आहे ते. शनिवार मारुतीचाच वार आहे, असू दे. मला सांगायचं होतं जो निकाल आहे तो 24 तारखेला गुरुवारी आहे. 21ला मतदान आहे, 24ला गुरुवार आहे, 24ला निकाल लागणार आहे. आणि 24 तारखेचं जे महत्व गुरुवारचं आहे ते मी थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. ह्या वेळेला 30 ते 40 हजाराचाच फरक घ्यायचा, कमी घ्यायचा नाही. काळजी करायची नाही. मित्रांनो, या ठिकाणी आता मी ह्यांचे थोडे, आम्हाला वेळ नाही मिळाला, आम्ही इझी कॅज्युअली घेतलं. आमचे बलदोटा साहेब आहेत, त्यांना आता कामच मिळालं. मी लाईव्ह दाखवला, आता दावरे व्हिडिओ, आता राऊत बी दाखवणार आणि सोपळ बी दाखवणार. चांगली गोष्ट आहे, कळलंच पाहिजे लोकांना, माझं असं म्हणणं आहे. आणि आज या ठिकाणी माझ्यावरती अँटी करप्शन का झाली तुम्हाला माहिती आहे. शरद ठोंगे पाटील परमेश्वर आहे, माझ्या नादाला लागलेल्या 27 पैकी आतापर्यंत 17 जण मयत झाले. ऑटोमॅटिक मी काय केलं नाही, नाहीतर माझ्याकडे चालतो मी. कितीतरी देशद्रोही लागले. ह्या शरद ठोंगे पाटलानं माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाला केला आणि ह्याच्यावरती ह्याच जिल्ह्यामध्ये मंगळवेढ्याला त्याच्या स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्यानं गोळी मारून घेतली स्वतः आणि आत्महत्या केली. आणि ह्याची शिवशिवील मला टिंब शरद ठोंगे पाटलावरती 304चा गुन्हा दाखल आहे. आत्महत्येला प्रवृत्त केला. हितच फेडायचंय, शराब हितच फेडायचंय, दुसरं कुठं फेडायचं नाही. मित्रांनो, हे अँटी करप्शन झाला. सीबीआय मध्ये तुम्ही बघितलं असेल, मला व्हिडिओ आहे का सीबीआयचा आपला? नाही आहे. सीबीआय मध्ये तुम्ही सांगा, इथं पोलीसवाले आमचे हवालदार किती आहेत? सीबीआय पेक्षा चांगला तपास माझा हवालदार करू शकतो. आज पोलीस खातं माझं स्वाभिमान अभिमान सगळं आहे. आज 44,000चं संघटन माझं आहे. 33 जिल्ह्यामध्ये. उद्या सकाळी 10ला नवी मुंबईला माझी मिटिंग. आता निघालो मी इथलं लगेच. मित्रांनो, या ठिकाणी मी तपासी अधिकारी आहे. आता अण्णासाहेब समोर आहेत. एखाद्या गुन्ह्यामध्ये जर पंचनामा केला तर जवळजवळ 99% पंच त्यावेळेला कॉम्प्रोमाइज झालेलं असतं त्याचं आणि त्या फिर्यादीचं. आणि पंच सांगतो मला काय माहित नाही, माझी हवालदार साहेबांनी पोलीस स्टेशनमध्ये सही घेतली. बरोबर आहे का? त्याला काय तो उलटच पडतो. मग अशा केसमध्ये मला कारण नसताना राजकारणातनं या ठिकाणी मला सीबीआयनं अटक केली आणि अटक करताना मला 302 म्हणजे मर्डरचा चार्ज लावला. अहो मित्रांनो, अवस्था किती बिकट. आज भगवंत तुम्ही आहे, तुमचं प्रेम आहे, भगवंत आहे, माझी आई आहे, माझ्या बाप वर्ण माझ्यावर आशीर्वाद देतोय, तुमच्या जनतेचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादामुळे वाचलो. अन्यथा त्या मर्डर केसमध्ये मरणारा आरटीआय कार्यकर्ता, बरोबर, त्यानंतर तपास करणार सीबीआय, इलेक्ट्रॉनिक मीडिया वगैरे आमच्या आगेच आणि आरोपी पोलीसवाला. आलं ना सगळं चक्का ह्याच्यामध्ये. आणि मित्रांनो, 10 दिवस पोलीस कस्टडी, 97 दिवस मी येरोडा जेलमध्ये होतो. पण येरोड्यामध्ये परमेश्वराला पाठवायचा एवढा का उद्देश होता मला. त्या ठिकाणच्या त्या आरोपी जे आता आहेत त्यातले 70% आरोपी निर्दोष आहेत. जे पुढाऱ्यांनी खोटे घातलेले आहेत, जे पोलिसांनी खोटे घातलेले आहेत, जे कुणी खोटे घातलेले आहेत, त्यांची सेवा करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली. जेल हलवून ठेवली. जेलला जामीन झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी मी जेलच्या गेटवरती मोर्चा काढला आणि गेटवरती
स्पीकर लावून एसपी ला काय बोललो सगळ्याला माहितीये. 21 सुधारणा केल्या, त्या ठिकाणी अन्न नीट मिळत नव्हतं. सगळ्यात सुधारणा फॅन बेन सगळं करायला लावलं आणि मागेल त्याला ससूनला पाठवायला लावलं. एवढी ताकद हा तुमचा सुपुत्र ठेवतो. एवढा मला सांगायचं. जेलवरती कुणी मोर्चा नेला होता का येड्यानी? पहिला मोर्चा येरोडा जेलवरती 3 तास मी येरोडा जेलचं गेट बंद करू दिलं नाही. गेट कारण माझा जो इन्स्पेक्टर होते त्याला केवळ हॉस्पिटलला पाठवलं नाही म्हणून ते मयत झाले. मी प्रेत हाडू दिलं नाही. 3 तास गेटचं जेलचं कुणालाही विचारा. 2.5 तास रस्ता रोको इंदापूर केला. कोणी करून दाखवा. हर्षवर्धन पाटीलने सुद्धा केलेला 15 मिनिटात उचलला मंत्री असताना. 2.5 तास केला. हे काळीज लागतं काळीज. आणि ह्या ठिकाणी 1-2 व्हिडिओ दाखव. माझं मी दाखव काय लपडायला. दुप्पट मालमत्ता जमवल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर यांची 30,000 रुपयांच्या जामिनावर तसेच आठवड्यातून 2 वेळा पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान आपल्या विरुद्ध करण्यात आलेल्या खोट्या तक्रारीची दखल घेणार असल्याचे सुटकेनंतर आंधळकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. न्याय प्रक्रियेवरती माझा पूर्ण विश्वास आहे. मी 33 वर्ष आयुष्याची पोलीस खात्यामध्ये घालवली असल्या कारणाने न्यायदेवता मला न्याय देईल या दृष्टिकोनातनं मी हे पाहिलेलं आहे. पहिल्यांदा बार्शी आणि बार्शी तालुक्यात ज्या वेळेला पोलीस खात्यामधनं मी पॉलिटिकल करिअरमध्ये एंट्री केली त्यावेळेला तेथे असलेल्या प्रस्थापितांचे धाबे आणले आणि त्यांनी एका अधिकाऱ्याला हाताशी धरून माझा पॉलिटिकल मर्डर करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो न्यायदेवताच त्याला हाणून पाडेल याचा पूर्ण विश्वास आहे. आणि भविष्यामध्ये बार्शी आणि बार्शी तालुक्यातील जनता जे प्रस्थापित आजी माझी आहेत त्यांचे धाबे दणाणून सोडल्याशिवाय आणि मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. सतीश शेट्टी कोण होते ते आधी आपण त्याच्यात पाहूया. सतीश शेट्टी माहिती अधिकार कार्यकर्ते होते. भाऊसाहेब आंधळकर कोण आहेत? 1977 ते 2011 शासकीय सेवेत होते. पुण्यामध्ये क्राईम ब्रांच ते PI होऊन रिटायर झाले. 15 ऑक्टोबर 2009 सतीश शेट्टी पोलीस निरीक्षक म्हणून यांची कारकीर्द त्यांनी आपली संपवली आणि रिटायर झाले. पुण्यामध्ये क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर होते. तपास गुन्हे शाखेकडे असताना भाऊसाहेब आंधळकर तपास अधिकारी होते. मुख्य तपास अधिकारी भाऊसाहेब आंधळकर होते. 9 नोव्हेंबर 2011 सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि राजकारणामध्ये शिवसेनेसोबत त्यांनी काही काळ या संपूर्ण प्रकरणामध्ये कामही केलं होतं. राज्यात वाळू विक्रेते संघर्ष समितीची त्यांनी स्थापनाही केली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणी भाऊसाहेब आंधळकर अटकेमध्ये होते आणि त्यांना अखेरीस जामीन मंजूर झाला. सत्र न्यायालयाकडनं हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे 15,000 रुपयांच्या जामीन शुल्कावर. भाऊसाहेब आंधळकर सोबतच तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सुखदेव कौठाळे यांनाही जामीन मिळालेला आहे. त्यामुळे सीबीआयच्या तपासावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. आंधळकर आणि कौठाळे दोघेही पुण्यामध्ये न्यायालयीन कोठडीत होते. सतीश शेट्टी यांची 13 जानेवारी 2010 तळेगाव दाभाड येथे भर दिवसात तीक्ष्ण शस्त्रानं वार करून हत्या झाली. शेट्टी प्रकरणाचा तपास सुरुवातीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे होता. त्यावेळी तपासात आंधळकर आणि कौठाळे यांनी प्रमुख आरोपींना वाचवण्यासाठी मदत केली. तसंच बनावट पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तयार केल्याचा आरोप आहे. मात्र आता त्यांना जामीन मिळाल्यामुळे सीबीआयच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. झालं का बाबा?
औषधी घेतला. कुठली पद्धत आहे, कुठलीही पद्धत आहे हे त्यांनी सांगावं. त्यावेळेला नगरपालिकेमध्ये आपल्याला भरघोस मत मिळालं. 28 नगरसेवक नगराध्यक्ष आपला झाला. त्यानंतर सुभाष लोढारा यांनी नगरसेवक केला कॉप्टमध्ये. दीपक भैया आंदळकरचा विचार केला नाही. का केला नाही हे राजाभाऊने आम्हाला सांगावा. कारण काय आहे, एवढे इमानद्वारे आम्ही मार्केट कमिटीला 2 तुम्हाला मतं देऊन चेअरमन तुमचा पोरगा करतो आणि तज्ञ संचालक मिरगणे आणि आमच्या दीपक भैयाला तुम्ही हायकोर्टमध्ये लावून स्टे घेता. नगरपालिकेमध्ये कॉप नगरसेवक म्हणून त्या सुभाष लोढाला घेता आणि दीपक भैयाचा विचार करत नाही. म्हणजे माणूस की आमदार असताना आमचं तिकीट त्यांना दिलं. आम्ही 50 सभा घेतल्यात, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. राजाभाऊच्या घेतल्या का नाही तुम्ही सांगा. तरी सुद्धा ह्या माणसाने आमच्याची इमानदारी ठेवली नाही. आणि मग त्याला जर आम्ही मोठं होऊ द्यायचं नसेल आम्हाला तर कसं चालणार. या दृष्टिकोनातनं मी सर्वांकडे जाऊन आलो. मित्रांनो, या ठिकाणी मी सांगितलं, सगळ्याशी विचार विनिमय केला. मगाशी गुरुवारचं मी सांगितलेलं आहे. अजून सुद्धा माननीय तानाजी सावंत साहेबांनी जी चर्चा झाली त्या चर्चेतनं आर्यन शुगर कारखाना साहेब चालवाय घेणार आहेत एवढं लक्षात ठेवायचं. दिलीप सोपल साहेबांनी समजा त्या उसाचे पैसे राहिले असतील, जो कोण घेऊन गेला होता विकत त्यांनी बुडवले असतील, हे सगळे पैसे आणि तुमचे शेअरचे पैसे देण्याची जबाबदारी तानाजी सावंत साहेबांनी घेतलेली आहे. टाळ्याच्या कडकडामध्ये ते स्वागत केलं पाहिजे. यानंतर माझा रामगिरी शुगर अजून मी चेअरमन आहे भाऊसाहेब आंदळकर. तो कारखाना अजून झालेला नाही. तो कारखाना सुद्धा मी स्वतः ही करतो आणि चालू करतो असं आश्वासन तानाजी सावंत साहेबांनी दिलेलं आहे. टाळ्याच्या कडकडामध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि त्यानंतर वैराग मधला संतनाथ कारखाना जो मी आधी वाचवलेला आहे. तुम्हाला 3 वर्ष मी टेंडर भरलाय. 4थ्या वेळेला मिरगणे साहेबांनी तो कारखाना वाचवला. जमिनी तिथल्या विकून पैसे भरले. आणि हे असं असताना हा संतनाथ कारखाना अजून चालू नाही. मी वैरागकर आणि बार्शीकरांना सांगतो, संतनाथ कारखाना सुद्धा तानाजी सावंत साहेबच चालू करणार. यामध्ये ते मात्र मी त्यांना माहिती आहे. मी पोलीस खात्यामध्ये आहे. साहेबांनी सगळं मान्य केलेलं आहे. माझ्याबद्दल जे गैरसमज काय ते दूर त्यांचे माझे झालेले आहेत. आणि मित्रांनो, यापुढे आमचे शिवसैनिक आहेत. जो मान सन्मान आमच्या आया बहिणींचा, मंगलताईचा असेल, मनीषाताईचा असेल, सुनंदाताई, सगळ्यांचा, जे तालुका प्रमुख आणि हे असतील, या सर्वांचा मान सन्मान राखला जाईल. मित्रांनो, आता टॉर्च लावायचा आहे. तुम्हाला एकच सांगा, या बार्शी तालुक्यामध्ये बदलाचं वारा आहे. लोकांना बदल पाहिजे आहे. आज माननीय दिलीपजी सोपल साहेब माजी मंत्री या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. टाळ्याच्या कडकडाटामध्ये स्वागत करायचं. हॅलो मित्रांनो, टॉर्च लावायचे. टॉर्च प्रत्येकाने पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे, जरा टॉर्च लावा. जरा लवकर टॉर्च लावा. माननीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. चला लवकर साहेब, टॉर्च आमची बॅटरी संपेल लोकांची. हे जण आता हे बघा जरा, हे व्हिडिओ हे लाव रे भैया. चालू आहे का फेसबुक? तर आपलं शिवसेनेमध्ये आम्ही स्वागत करतोय. शिवसेनेमध्ये आमचे थोरले बंधू म्हणून आम्ही दिलीप सोपल साहेबांचं टाळ्याच्या कडकडाटामध्ये स्वागत करायचं आहे. जय भवानी, जय भवानी. जरा टॉर्च चालू ठेवा. तर या लवकर. हॅलो, माननीय भाऊसाहेब आंदळकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या आणि तसेच माननीय आमदार दिलीपरावजी सोपल साहेब यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी मागे ठेवा. हे विक्रांत मागे ठरवा का? विक्रांत मागे ठरवा. तर आपले हात वर करून जरा हे करा. सगळ्याला विनम्र अभिवादन. सर्व कार्यकर्ते जय भवानी, जय भवानी. कोण आला रे, कोण आला, कोण आला रे, कोण आला. हारगे तो मोठा कुठे बघ. या ठिकाणी मी सांगू इच्छितो,
मला एक मिनिट, तुम्ही म्हणाल आंबेडकर साहेब मला उत्तर द्यायचे, तुम्हाला मला शब्द तानाजी सावंत साहेबांनी उद्धव साहेबांनी दिलेला आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले महामंडळ तुम्हाला देणार. दीपक भैयाला उद्या नगरपालिकेमध्ये का असेल ते नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष देव हो, आम्हाला समान संधी या ठिकाणी मंगलताई आणि सर्व शिवसैनिकांना देणार हा शब्द माननीय तानाजी सावंत साहेबांनी दिलेला आहे. साहेब, आजच तुमच्या प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. या ठिकाणी आमदारच नाही, आपल्याला मंत्री निवडून द्यायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, या ठिकाणी मी आहे, दिलीप सोपल साहेब आहेत, मगा गुरुवारच सांगणार होतो. या ठिकाणी मिरगणे साहेब आहेत, हे त्रिमूर्ती आहेत, त्रिमूर्ती दत्त मावडेचे. या ठिकाणी सोपल साहेब म्हणे, उजव्या बाजूला मी आणि डाव्या बाजूला मिरगणे साहेब, ही त्रिमूर्ती. गुरुवारचा 24 तारखेचा निकाल हा समजायचा. 30 ते 40 हजाराचा फरक झाला पाहिजे. गाव गाव धोंडून काढणार, तुमचा केस सुद्धा वाकडा होऊ देणार नाही, मी काळजी करायची कारण नाही. एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि सोपल साहेबांचा मी शिवसेनेमध्ये आज नागजी भाऊ नांदकर या ठिकाणी आणि मंगलताई, मनीषाताई, सुनंदाताई या शिवसेनेमध्ये या वाघाचं स्वागत करत आहे. हॅलो, ए भैया जरा शांततेत घ्या. सगळ्याच्या भावना आहेत. सोपल साहेबाला मी विनंती करणार आहे, मित्रांनो या ठिकाणी ती गर्दी बघा, तुमचा विजय साहेब निश्चित आहे एवढंच सांगतो. आंबेडकर साहेबांवर सुद्धा अन्याय होणार नाही, काळजी करायचं अजिबात कारण नाही. या ठिकाणी तानाजी सावंत सारख्या वाघाने ज्यांनी महाराष्ट्रामध्ये 5 ते 6 कारखाने आपले 3 कारखाने चालू करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. शेतकऱ्यांनी सर्व कर्जफेड करण्याचं आश्वासन तानाजी सावंतांनी दिलेलं आहे. पाणी मंत्री आहे, पाणी पुरवठा मंत्री आहे, जलसंधारण मंत्री आहे. तानाजी सावंत सारखा नेता या ठिकाणी आपल्या पाठीशी असताना कुणालाही घाबरायचं अजिबात कारण नाही. या ठिकाणी मी सोपल साहेबांना विनंती करतो की साहेबांनी 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन पर बोलाव. पुढे घ्यायचं ना. आता उभारले काय, आता कोण नाही बसणार. या भव्य आणि ऐतिहासिक सभेला उपस्थित असलेले जे प्रमुख ज्यांनी 8 वर्ष अतिशय चिकाटीनं या ठिकाणी कोणी गेले याची चिंता न करता पक्ष शिवसेना ही वाढवत नेली. ते शिवसेनेचे नेते सन्माननीय आंबेडकर साहेब
व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आजी माजी पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी वर्ग आणि बार्शीतील तरुण मित्रांनो, आज बार्शीतली तसं म्हणलं तर एक प्रकारे एक ऐतिहासिक अशी सभा जिला तुम्ही मी सर्वजण उपस्थित आहोत आणि आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी माझ्या सहित अनेकांचे व्हिडिओ दाखवले. म्हणजे होय ना, मग ह्यालाच निपक्षपातीपणा म्हणायचा असतो आणि याच तुमच्या गुणाची आम्ही सगळेजण कदर करत असतो. तुमचं आतबाहेर काही नसतं, जे आहे ते स्पष्ट तोंडावर कुणाला राग येऊ लोभ येऊ खरे बोल सांगायची हिम्मत तुम्ही अनेक वर्षे या ठिकाणी करता. आपण जरी वेगवेगळ्या विचारसरणीत अनेक वर्ष वावरलो तरी आपण एकमेकाचा कधी व्यक्तिद्वेष केला नाही आणि व्यक्तिद्वेष करायचा शिकवण तुम्ही कधी कुणाला दिली नाही. पण विचाराची लढाई तुम्ही आतापर्यंत लढत आलेला आहात. भ्रष्टाचार, गुंडगिरी, दहशत, खंडणी या सगळ्या विरुद्ध तुम्ही लढा केलाय आणि या लढ्यात आता मी तुमच्या बरोबर आहे. माननीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे, श्री उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या विचारावर तुम्ही निष्ठा ठेवून काम केलेलं आहे आणि आता आम्ही तुमच्या बरोबर काम करणार आहोत. या तालुक्याच्या भवितव्यासाठी आता आम्ही सगळेजण एकमेकाबरोबर हातात हात घालून आणि पायात पाय न घालता काम करणार आहोत. मला आज खूप आनंद झाला की एका जुन्या सहकार्याबरोबर परत एकदा काम करायची संधी मला मिळते आणि आजची जी तरुणाईची सळसळती उत्साहजनक जी उपस्थिती आहे ती अनेकांना भारावून टाकणारी आहे, मला सुद्धा भारावून टाकणारी आणि त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचाच मनपूर्वक आभार मानतो. आणि या पुढच्या काळात सुद्धा आपण आपला तालुका असो आपला जिल्हा असो याच्यासाठीच काम करणार आहोत. स्टेजवरची मंडळी आहे ज्यांना जागा स्टेजवर नाही ते अनेक जण काम करणारे अनेक जण खाली सुद्धा आहेत. वैराग तर आहेच, वैराग काही वेगळं नाही. आणि अजून एक सांगतो की जे शिवसेनेचे उपनेते नामदार सावंत सर यांनी स्वतः साहेबांना शब्द दिले त्यांचा सन्मान राखण्याचं
त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे आणि माझ्याकडून सुद्धा तुमचा सन्मान, तुमचा आप निश्चितपणानं भावी काळात राखला जाईल याची ग्वाही त्याच्यापेक्षा आता जास्त काही बोलत नाही. तुम्ही भरपूर वेळ लोकांचं प्रबोधन केलंय. आता आपली एकत्रित ज्यावेळेस सभा होईल त्यावेळेस आता पुढच्या वेगवेगळ्या मुद्द्याचा परामर्श आपण घेऊ. खूप मुद्दे आहेत पंचनामे करायला, व्हिडिओ खूप आहेत आणि म्हणून शांत शांत जरा शांत शांत आणि म्हणून दीपक ढगेंची समता परिषद सुद्धा आपल्या पाठीशी आहे आणि म्हणून आपल्याला जास्त वेळ आपला न घेता पुनश्च एकदा आंदळकर साहेब, दीपक आंदळकर, आमचे नागजी भाऊ, बापू कानगुडे, मंगलताई, मनीषाताई, सुनंदाताई, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करून आभार मानतो. ऐ थांब रे बाबा, सभा आंदळकर साहेबाची आहे. आता इथून पुढे दोघांची आहेत, त्याच्या पुढची तिघांची आहे म्हणून तिघाची म्हटलं. आणि अनेक हे मुद्दे आता येणार आहेत आणि त्या वेळी आपल्याला सगळ्याला सांगण्यात येईल. जास्त वेळ बोलत नाही. पुनश्च एकदा व्यासपीठावरचे सर्व जुने नवे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले आजी माजी पदाधिकारी आणि तुम्ही सर्व बार्शी शहर आणि तालुक्यातून हजर असलेले वडीलधारी तरुण आणि भगिनी, या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानून आपला येत्या निवडणुकीतला पाठिंबा हा भगवंताचा आशीर्वाद समजून मला द्यावा अशी विनंती करून एकच मिनिट मी बोलणार हा माझं भाषण या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आंबेडकर या ठिकाणी मी साहेबांना विनंती करतो की आज मंगलताई पाटील, आपल्या महिला मंडळ तिन्ही, नागजी भाऊ आणि तुम्ही, हा प्रचाराचा नारळ तुमचा फोडायचा आहे. आजपासून प्रचार सुरू झाला आपला आणि याच दृष्टिकोनातून साहेब आचारसंहिता लागली असताना सौ सुनार के आणि एकच लोहार के, लोहारचा दणकत दिलेला नारळ फोडदाने. यापुढे जातीपातीचं राजकारण तुम्ही मनात घेऊ नका. माझ्या आमदाराचं ते एकच हत्यार आहे, बघितलं का? जातीवाद, जातीवाद. ढाल तलवार घेणार, अपक्ष लढणार. मी सांगतो कारण युती आहे भाजप आणि सेनेची, तिकीट मिळेल आम्हाला सोपं साहेबांना आणि ते अपक्ष उभा राहणार, ढाल तलवार घेणार आणि तुम्हाला सांगणार आपण मराठा, मी मराठा, मी मराठा. पण मराठा काय रे, 36 गुन्हे दाखल आहेत अट्रॉसिटीच्या मराठ्यावरती. गुन्हे दाखल केले जरा तपासा आणि मग बघा काय आहे ते. या ठिकाणी मराठा महासंघाचे भैया आणि गव्हाणे साहेब परवाच त्यांनी सेनेमध्ये सोपल साहेबांच्या नियंत्रणाखाली प्रवेश केलेला आहे. तर नारळ फोडावा ही विनंती आणि प्रचाराचा नारळ फोडावा. प्रचाराचा नारळ बोल. काय बोलतो बोल आता बोल. काय बोलतोय बोल. अरे त्यांनी मारकार भूमकार मता देऊन वाया घालवायचे नाही कुठे.
सेनेचा बाणच येणार आहे आणि भविष्यामध्ये दिलीप सोपल साहेब या बार्शीचे मंत्री होणार आहे. राजेंद्र मिराणे साहेब कॅबिनेट मंत्री आहे आणि भाऊसाहेब आंबेडकर सुद्धा राज्यमंत्री होणार. काळजी करू नका. चला मग महिला 50% मतदान आहे महिलांचं. या आधी माझी शिवसैनिकांनी मनात काही सुद्धा आणायचं नाही. माझा त्या काकडे असेल किंवा मानकर साहेब वानकर असतील अजिबात आमच्यात दुमत नाही. आम्ही पोरं आहोत एका आईची शिवसेनेची. भांडण पण आम्ही एक आहोत आणि एकत्र राहणार. या भाऊ कुठे भाऊ एक हराय ना जनादेश सभेसाठी उपस्थित बार्शी शहर आणि तालुक्यातील तमाम शिवसैनिक, नागरिक, पत्रकार, नेते मंडळी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ही सभा संपली असं जाहीर करतो.